सरकारच्या या पहिल्याच रेल्वे बजेटनं मुंबई महाराष्ट्राला काय दिलं, कसा होता सदानंद गौडा यांचा रेल्वे अर्थसंकल्प, यावर महाराष्ट्रातल्या खासदारांनी दिलेल्या या प्रतिक्रिया पाहूया। महाराष्ट्राच्या पदरामध्ये अतिशय निराशा आलेली आहे। मराठवाडा विदर्भ विशेषतः काही ह्याच्यामध्ये भरीव दिसत नाहीये आणि त्यामुळे जी अपेक्षा होती त्याप्रमाणे या सरकारने काही केलेलं नाही। म्हणजे अच्छे दिन यावेत अशी अपेक्षा सामान्य माणसाची होती, परंतु या अर्थसंकल्पामध्ये केवळ फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या दोन विषयाच्या पलीकडे भरीव अशी मोठी अर्थसंकल्प तरतूद महाराष्ट्रातल्या अविकसित भागासाठी काही दिसत नाही। भारतीय रेल्वे ही आता सरकारच्या मालकीची रेल्वे राहणार नसून ही आता खाजगी उद्योगपतींना सोपवण्याचा औपचारिक निर्णय आज सरकारने घेतलेला आहे। रेल्वेच्या जमिनी विकायचा निर्णय घेतला, रेल्वे विकायचा निर्णय घेतला, रेल्वे स्टेशन विकायचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे 1 वर्षानंतर कोणी मोठ्या उद्योगपतीने येऊन जर रेल्वे बजेट प्रेझेंट केलं तर आश्चर्य वाटायला नको, अशा पद्धतीचं आजचं रेल्वे बजेट होतं। कुठलाही नवीन प्रकल्प याच्यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला आला नाही। 48 पैकी 42 खासदार ज्या पक्षाला लोकांनी दिले त्या 42 खासदारांच्या हाताला काही पडलं नाही। मराठवाडा विदर्भाच्या हाताला तर काहीच लागलेलं नाही। स्पेशली महाराष्ट्रामध्ये काही हे करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। बुलेट ट्रेन जी आहे ती सुरुवात मुंबईपासून अहमदाबादपर्यंत होणार आहे। त्याचबरोबर गोवा टू मुंबई, त्याच पद्धतीने ज्या काही विशेष ट्रेन्स मुंबईकरता पाहिजे होत्या त्याचा समावेश नाही आहे। परंतु ज्या मूलभूत गरजा ज्या आहेत, ज्या प्रवाशांना मग ती महिलांसाठी सिक्युरिटी असेल, CCTV कॅमेरा, एक्सिलेटर आहे किंवा इतर काही मागण्या आहेत, तर त्या ह्याचा बजेटमध्ये काही प्रमाणामध्ये समावेश आहे। रेल्वेचं खासगीकरण होत असल्याची टीका काही माजी रेल्वे मंत्र्यांनी केली आहे, त्यांच्या देखील प्रतिक्रिया पाहूया। सदानंद